एक प्रश्न आहे, चांगल्या कामासाठी भ्रष्टाचाराचा पैसा वापरणं योग्य आहे का? म्हणजे समजा तो पैसा एखाद्या शाळेसाठी किंवा कुठल्या तरी सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार असेल तर चालेल का? आज आपण एका इंजिनियरच्या खऱ्या आयुष्यातल्या गोष्टीतून ह्याच एका मोठ्या नैतिक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट आहे एका इंजिनियरच्या मनाच्या संघर्षाची. त्याच्यासमोर एक असा अवघड प्रसंग उभा राहतो जिथे त्याला त्याचा विवेक आणि बाहेरचा दबाव यापैकी एकाची निवड करायची असते. चला, त्याच्या या प्रवासात आपणही सोबत जाऊया. तर गोष्टीचा पहिला भाग आहे भ्रष्टाचाराचं जाळं. यात आपण आपल्या कथेच्या नायकाला भेटणार आहोत आणि त्याची परिस्थिती समजून घेणार आहोत. एक अशी परिस्थिती जिथे प्रामाणिकपणास एक ओझं म्हणून जातो. हा आहे किरण देशमुख, वय 35 वर्ष, एक प्रामाणिक सरकारी अभियंता. पण त्याची अडचण काय होती माहितीये? तो एका अशा समुद्रात होता जिथे प्रत्येकजण भ्रष्टाचाराच्या पाण्यात पोहत होता आणि हा एकटाच कोरडं राहण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे किरणच्या डोळ्यांसमोर रोज काय दिसायचं? कंत्राटदारांकडून लाच घेणं, एकदम खराब कामांना पास करणं आणि मग तो सगळा काळा पैसा आपापसात वाटून घेणं. हे जणू काही त्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचा एक न लिहिलेला नियमच बनला होता. आता तुम्हीच विचार करा, या सगळ्या वातावरणात किरणला कसं वाटत असेल. तो पूर्णपणे हतबल होता. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न यायचा, या सगळ्यांच्या विरोधात मी एकटा काय करू शकतो? ही एकटेपणाची भावना त्याला आतल्या आत खात होती. पुढचा भाग आहे अस्वस्थ मन. आतापर्यंत किरण हे सगळं फक्त लांबून बघत होता, पण आता गोष्टीत एक असं वळण येणार होतं जे त्याला थेट या नैतिक संकटाच्या मध्यभागी आणून उभं करणार होतं. जरा कल्पना करा, ऑफिसची एक मागची खोली, थोडा अंधार आणि किरणच्या समोर टेबलावर ठेवलेलं नोटांचं एक मोठं बंडल. त्याचा एक सहकारी हळूच त्याच्या कानात म्हणतो, किरण, हा तुझा हिस्सा आहे, एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टमधनं आलाय, गपचूप घे आणि विषय संपव. आणि इथे किरणच्या मनात खरी लढाई सुरू झाली. एका बाजूला त्याचा आतला आवाज त्याला सांगत होता की हे पाप आहे, मी तर आध्यात्मिक मार्गावर चालणारा माणूस आहे. आणि दुसऱ्या बाजूला सहकाऱ्यांचा प्रचंड दबाव होता, हे पैसे घेतले नाहीस तर तू आम्हा सगळ्यांचा शत्रू होशील, गप्पपणे भे. त्या रात्री किरणला अजिबात झोप लागली नाही. मनावर अपराधीपणाचं ओझं घेऊन तो तळमळत होता. शेवटी काहीतरी मार्ग सापडेल या आशेने तो दुसऱ्या दिवशी त्याच्या आध्यात्मिक गुरूंकडे पोहोचला. किरणला वाटलं की त्याला एक योग्य नैतिक मार्ग मिळेल, पण गुरुजींनी त्याला जो सल्ला दिला तो ऐकून त्याला धक्काच बसला. तो सल्ला खूपच अनपेक्षित होता. गुरुजी अगदी शांतपणे म्हणाले, किरण, ती रक्कम आमच्या संस्थेला दान करून टाक, तुझं पाप धुतलं जाईल. हे ऐकून किरण स्तब्ध झाला. त्याला क्षणभर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. पण गुरुजींनी आपल्या या सल्ल्याचं समर्थन कसं केलं? त्यांचं लॉजिक असं होतं की पैसा स्वतः चांगला किंवा वाईट नसतो, तो फक्त एक साधन आहे. त्याचा वापर कसा होतो यावर सगळं अवलंबून आहे. ते म्हणाले, तू हे पैसे दान कर, तुझं पाप धुतलं जाईल आणि त्याच पैशातून समाजाचं भलं होईल, तुला पुण्य मिळेल. पण गुरुजींचं या उत्तराने किरणचं समाधान झालंच नाही. उलट त्याच्या मनात प्रश्नांचं एक नवीनच वादळ उठलं आणि त्याने ठरवलं की आता दुसऱ्या कोणाचं नाही तर स्वतःच्या आतल्या आवाजाचं ऐकायचं. त्याच्या मनात आलेला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भ्रष्टाचाराच्या पैशाने केलेलं काम मग ते कितीही चांगलं असलं तरी त्याला चांगलं कसं म्हणता येईल? चांगल्या कामासाठी लागणारा पैसासुद्धा चांगल्या मार्गानेच यायला हवा ना, नाही का? आणि मग त्याच्या मनात आणखी एक मोठी शंका आली, ज्याने त्याचा विश्वासच डळमळीत झाला. त्याने गुरुजींना थेट विचारलं, गुरुजी, तुमच्यासारख्या अध्यात्म संस्था अशा भ्रष्ट पैशांवर चालतात का? किरणला त्या संस्थेच्या कामातला विरोधाभास दिसायला लागला. म्हणजे बघा, एका बाजूला त्या आदिवासी मुलांसाठी मोफत शाळा चालवायचे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच अशा शाळा होत्या जिथे लाखो रुपये फी होती. एका बाजूला पाणी वाचवण्यासारखं सेवाकार्य, तर दुसऱ्या बाजूला पैसे घेऊन योगाचे क्लास. त्याच्या मनात प्रश्न आला, ही संस्था खरंच सेवाभावी आहे की लोकांच्या श्रद्धेचा वापर करून चालवलेला एक मोठा बिझनेस? रात्रभर विचार केल्यानंतर किरण एका निर्णायक निष्कर्षावर पोहोचला. गुरुजींचा सल्ला म्हणजे पाप धुण्यासारखा नाहीये, तर तो एक प्रकारे भ्रष्टाचारालाच प्रोत्साहन देण्यासारखा आहे. ही जाणीव त्याच्यासाठी खूप मोठी होती. यानंतर किरणने जो मार्ग निवडला तो खूप धाडसी आणि तितकाच महत्त्वाचा होता. त्याने आता स्वतःच्या विवेकाचा आवाज ऐकण्याचा पक्का निर्णय घेतला.
आता त्याच्यासमोर 2 रस्ते अगदी स्पष्ट होते. एक, गुरुजींनी दाखवलेला सोपा मार्ग, पैसे दान करा आणि अपराधीपणाच्या भावनेतून मोकळे व्हा. आणि दुसरा, त्याच्या आतल्या आवाजाने दाखवलेला कठीण मार्ग, तो भ्रष्ट पैसा नाकारा आणि त्या पूर्ण सिस्टमशी लढा. आणि त्याने तो दुसरा, कठीण मार्गच निवडला. त्याने आपल्या सहकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की तो यापुढे अशा कुठल्याही कामात सामील होणार नाही. त्याला धमक्याही मिळाल्या, पण तो अजिबात डगमगला नाही. त्याने पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि एका पत्रकाराच्या मदतीने ती सगळी माहिती अँटी करप्शन ब्युरोपर्यंत पोहोचवली. काही महिन्यांनी जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा तो पुन्हा एकदा गुरुजींकडे गेला आणि अगदी शांतपणे म्हणाला, गुरुजी, मी तुमचा सल्ला मानला नाही. मी माझ्या आतल्या आवाजाचा मार्ग निवडला आणि मला खात्री आहे माझं अंतर्मनच मला जगण्याची खरी कला शिकवेल. आणि त्या क्षणी किरणच्या मनावर असलेलं अपराधीपणाचं ओझं कायमचं उतरून गेलं. त्याने निवडलेला मार्ग नक्कीच कठीण होता, पण तो सत्याचा होता आणि त्यामुळेच त्याला खऱ्या अर्थाने मनशांती मिळाली. किरणची ही गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा आपल्यासमोर असा एखादा नैतिक पेच प्रसंग येतो, तेव्हा आपला आतला आवाज आपल्याला कोणता मार्ग दाखवतो, यावर नक्की विचार करा.